नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या सुवर्णदुर्ग मालिकेच्या तिसऱ्या भागात मी आपणा सर्व इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो। मागील दोन भागांमध्ये आपण जलमार्गे किल्ल्यामध्ये पोहोचलो। महाद्वाराची बळकट अशी गोमुखी रचनेची बांधणी पाहिली। तेथील श्री हनुमंताचे मंगलमय आशीर्वाद घेतले। कासवाच्या रूपात स्थापित केलेले गडदेवतेचे दर्शन घेऊन गडप्रवेश केला। देवड्यांची रचना पाहत पाहत किल्ल्याच्या रुंद तटबंदीवरून गडफेरीची सुरुवात केली। तटावरून फिरता फिरता हल्ली नव्याने शोधण्यात आलेल्या पूर्व दिशेच्या चोर दरवाजाची विचारपूर्वक केलेली गुप्त रचना देखील पाहिली। गडफेरी करता करता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याची पुनर्बांधणी कशी झाली तेथपासून ते श्रीमंत छत्रपती राजारामांच्या काळात सरखेल कान्होजी आंग्रेंचा उदय कसा झाला आणि सुवर्णदुर्गाने त्यांची मदत कशी केली ते पाहिले। ह्याच्याच पुढे जात आंग्रे कुटुंबाने मराठा आरमार बळकट कसे केले व ह्याच अजिंक्य आरमारामुळे इंग्रज आणि सिद्धी पराभूत कसे झाले ते पाहिले। मराठा राज्याच्या दुर्दैवामुळे सरखेल आंग्रे व प्रधान पेशवे यांच्यामधील भांडणे विकोपाला कशी गेली व दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विनाशासाठी शत्रूची मदत घेण्याची सुरुवात कशी केली व ह्या दुर्दैवी घटनांमुळे शत्रूच्या मदतीमुळे मराठ्यांच्याच एका पक्षाने परकी मदत घेऊन मराठ्यांच्याच दुसऱ्या पक्षावर हमल्याचे बेत कसे आखले व त्या दुर्दैवी घटनांमध्ये सुवर्णदुर्ग कसा खेचला गेला तेही पाहिले। आता पुढील दुर्गदर्शन करता करता सुवर्णदुर्गाचा इतिहास देखील पाहूया आणि तिसऱ्या भागाची सुरुवात करूया। मित्रांनो, इतिहासाची पानं उलगडल्यावर जेव्हा आपण परत गडभ्रमंतीला सुरुवात करतो तेव्हा आता आपण या तिसऱ्या बुरुजावर येऊन पोहोचतो, जो प्रवेशद्वारापासून डाव्या तटबंदीच्या दिशेने तिसरा बुरुज आहे। या बुरुजावर आपल्याला एक महत्त्वाचं शिल्प पाहायला मिळतं, ते म्हणजे येथे असलेलं शरभाचं शिल्प। या संपूर्ण किल्ल्यावर शिल्पकला अशी फारशी पाहण्यात येत नाही। केवळ दाराच्या संरक्षणेच्या 5 ज्या आर्चेस आहेत त्याच्यावर एक छोट्या फुलाची रचना आहे आणि इथे ही शरभाची रचना आहे। याच्या खेरीज मराठा लष्करी शास्त्राच्या दृष्टीने हा एक रांगड्या अतिशय बलाढ्य अशा दुर्गाचं हे वास्तुशास्त्रीय उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला अपवाद म्हणून कदाचित इथे शरभाची स्थापना केली जात असावी। शरभ हे हिंदू आणि इस्लामी संस्कृतीमध्ये बलाढ्य राष्ट्रीय शक्तीचं प्रतीक म्हणून बऱ्याच किल्ल्यांवर कोरलेलं आपण पाहू शकतो। त्या बुरुजावरील अनोख्या अशा शरभ आकृतीची पाहणी करून आपण जेव्हा पुढे येतो तेथे आपल्याला हा चौथा बुरुज दिसतो, जेथे तटबंदीस अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रीतीने अर्धवक्र आकारात वळवून या बुरुजाची निर्मिती करण्यात आलेली आहे। अशी संपूर्ण तटबंदीस अर्धवर्तुळाकार आकारात वळवून बुरुजाची रचना केलेली आपल्याला फारच कमी किल्ल्यांवर पाहायला मिळते। नेहमीच्या प्रथेप्रमाणे या बुरुजावर आपल्याला बंदुकांच्या जंग्यांच्या माऱ्याची रचना देखील पाहायला मिळते, पण ही अर्धवक्र रचना मात्र फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे। येथून पुढे तटबंदीची रुंदी देखील थोडीशी कमी ठेवण्यात आलेली आहे आणि याच प्रकारे येथे आता आपण गडभ्रमंती पुढे चालू ठेवताना परत एकदा इतिहासाच्या पानांकडे वळूया। मित्रांनो, आपण सुवर्णदुर्ग मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये पेशवे आणि इंग्रजांची अभद्र युती सुवर्णदुर्गावर हमला करण्यास कशी राजी झाली ते पाहिले। आता तेथपासून पुढे काय काय घटना घडल्या आणि सुवर्णदुर्गाचे राजकीय भवितव्य कसे बदलले ह्याची आपण आता पाहणी करूया। कल्याणचा मराठा सुभेदार रामजी महादेव बिवलकर हा अति महत्वाकांक्षी व आंग्र्यांना पाण्यात पाहणारा होता। त्यामुळे पेशवे व तुळाजी आंग्रे संबंध ताणले गेले आणि ह्याला हा रामजी महादेव बिवलकर बऱ्याच अंशी कारणीभूत ठरला। या रामजी बिवलकराने 1755 जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये प्रचंड वाटाघाटी करून इंग्रजांना पेशव्यांसाठी मदत करून घेण्यास राजी केले। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये पुढील नोंद सापडते। बॉम्बे Castle, 19th March 1755. At committee present, the Honorable Richard Berkshire President. By committee,
थॉमस बायफिल्ड, जॉन स्पेन्सर, विलियम एंड्रयू, सॅम्युअल हॉग. Read and approval our last consultation of 16th instant. William Andrew and Samuel Hogg, having had an interview with Ramji Pant and adjusted certain articles, demand necessary interest to the intent attack to Suvarnadurg. Now lay them before the committee, which being read to approve an order to enter after this consultation. Director likewise in consequences of the above, that the protector, swallow, the cage viper, the farm, and the triumph, which are all the vessels in the port, be immediately got in readiness for this service, fitted in the best manner, and the necessary instruction drawn out for the Commodore. Adjourned. Daniel Dapper, Secretary. President Richard Berchier, signed and authorized. अशा रीतीने या ऑर्डरद्वारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपले इंग्रजी आरमार पेशव्यांच्या मदतीसाठी बाहेर काढले. पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये मराठा साम्राज्याच्या विरोधातच अतिशय दुर्दैवी करार ठरला. ह्याच्यातल्या पहिल्या कलमानुसार सर्व आरमार इंग्रजांच्या ताब्यात राहील, पण कारभार मात्र दोघांच्या संमतीने होत राहील. तुळाजी आंग्रेंच्या आरमारातील जहाजे निम्मी निम्मी वाटण्यात यावी आणि याखेरीज इंग्रजांचे रिस्टोरेशन जहाज जे तुळाजीने जप्त केले आहे ते त्यांना परत मिळावे. कलम 3 या मदतीच्या बदल्यात किल्ले हिम्मतगड, बंदर बाणकोट आणि नदीच्या दक्षिणेतील 5 गावे पेशवे सरकारांनी इंग्रजांना द्यावी. कलम 4 इंग्रजांनी समुद्रातून मोहीम करावी आणि 3 ठाण्यावर हमला करावा, म्हणजेच इंग्रजांनी सुवर्णदुर्ग, अंजनवेल आणि विजयदुर्ग जिंकण्यास पेशवे सरकारांना मदत करावी. कलम 5 आंग्रे आरमारास रसद पुरवठा करण्यास अटकाव करावा. कलम 6 आंग्र्यांच्या किल्ल्यातील सर्व सामान, दारुगोळा, तोफा व खजिना किल्ले जिंकल्यावर मराठ्यांना मिळेल. आणि कलम 7 मानाजी आंग्रे यांच्या मुलखावर भविष्यात स्वारी केल्यास किल्ले खांदेरी, गाव रेवस, रांजणखार, सरळ, शामी, मांडणे, कोलगाव, किहीम व आवास ही गावे इंग्रजांना मिळतील. अशा रीतीने हा 7 कलमांचा मराठा साम्राज्याला घातक ठरणारा पेशवे आणि इंग्रज करार ठरला आणि ह्या कराराद्वारे इंग्रजी आरमार आणि पेशव्यांच्या फौजा आंग्र्यांच्या जहागिरीवर आक्रमण करून निघाल्या. 22 मार्च 1755 रोजी प्रोटेक्टर या 40 तोफांच्या जहाजावर इंग्रजांनी युनियन जॅक फडकवून ध्वजनौका घोषित केली. त्याखेरीज 20 तोफांची बॉम्बे, 16 तोफांची स्वॅलो, 12 तोफांची ट्रॅम्फ आणि 12 तोफांची वायपर जहाजे घेऊन कमांडर विल्यम जेम्स चौल बंदराकडे निघाला. चौल बंदरामध्ये 7 गुराबा आणि 60 गलबत याखेरीज 10,000 पायदळ सैनिक घेऊन रामजी बिवलकर इंग्रजांना येऊन मिळाले. 24 आणि 25 मार्च या प्रवासाच्या दिवसात रामजी बिवलकर श्रीवर्धनला येऊन पोहोचले आणि तेथे व्रतवैकल्य करत 2 दिवस मुक्काम केले. याच्या पुढे 29 मार्च 1755 या दिवशी तुळाजीच्या आरमाराची व इंग्रजांच्या आरमाराची पहिल्या प्रथम गाठ पडली. पण छोट्या मोठ्या चकमकीनंतर तुळाजी आंग्रेंनी माघार घेतली व इंग्रज पुढे येताच उलट हमला केला. नेमकी वाऱ्याची दिशा तुळाजीला उपयोगी ठरल्याने शेवटी प्रोटेक्टर जहाजाने माघार घेतली, अशी देखील आपल्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये नोंद सापडते. याच्या पुढील नोंद 2 एप्रिल 1755 या दिवसाची आहे. या दिवशीच सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हमला सुरू करण्यात आला. पहिल्या दिवशीच सुमारे 800 तोफगोळे व 90 पिंप दारुगोळा वापरण्यात आला. तर मित्रांनो, अशा रीतीने इतिहासाच्या पानामध्ये फेरफटका मारून झाल्यावर आता आपण सुवर्णदुर्ग किल्ल्याची दुर्ग भ्रमंती येथून परत सुरू करूया. या वैशिष्ट्यपूर्ण अर्धवर्तुळाकार बुरुजापासून आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा आपल्याला तटबंदीच्या फांजीवरून फिरताना जाणवते
की येथे तटबंदीची रुंदी फारच कमी आहे. हा किल्ल्याच्या दक्षिणेकडील निमुळता होत गेलेला भाग असल्याने येथे फारशा जाड तटबंदीची गरज भासली नसावी. ह्याच कारणासाठी येथे केवळ 2 माणसं चालत जातील इतक्याच रुंदीची तटबंदी ठेवण्यात आलेली आहे. येथे आपण किल्ल्याच्या दक्षिणेकडील सर्वात शेवटच्या टोकापाशी येऊन पोहोचतो. येथे आपल्याला तटबंदीच्या बरोबरच 2 बुरुजांची रचना केलेली दिसते. त्यापैकी हा शेवटचा बुरुज आता आपण पाहत आहोत. या शेवटच्या बुरुजाला तिन्ही दिशांना मारा करता येण्यासाठी 3 अतिशय भव्य तोफांचे कोनाडे ठेवण्यात आलेले आहेत. येथे आपण हा वैशिष्ट्यपूर्ण कोनाडा पाहू शकता, ज्याच्या दगडांच्या वरच्या कमानीच्या महिरपीची रचना अतिशय सुंदर बेसाल्ट रॉक कोरून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. अशी तोफा ठेवण्याच्या कोनाड्यांची रचना फारच कमी किल्ल्यांवर आढळून येते. येथे आपल्याला एक एकसंध दगडामध्ये कोरलेली दगडी ढोणी सुद्धा पाहायला मिळते. हिचा उपयोग पाणी साठवण्यासाठी केला जात असावा आणि तोफांचा मारा करून झाल्यावर तोफ जेव्हा गरम होते तेव्हा पुढील गोळा लोड करण्याआधी तोफ थंड करण्यासाठी इकडील पाणी वापरत असावे. येथून आपण जेव्हा पश्चिम दिशेच्या तटबंदीच्या जंग्यांमधून डोकावून पाहतो तेव्हा आपल्याला अतिशय सुंदर असं पश्चिम समुद्र म्हणजेच अरबी सागराचं दर्शन होतं. येथून आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पश्चिमेच्या बाजूच्या नैसर्गिक रचनेचे अवलोकन करता येते. येथे समुद्र पातळीवर बसाल्ट रॉकचं हे जे बेट आहे हे अतिशय पठारी प्रदेशासारखं सपाट असलेलं आपल्याला दिसतं आणि येथेच थोडंसं अंतर आतल्या बाजूला बघितल्यावर बेटाची रचना छोट्याशा टेकडीसारखी दिसते आणि ही टेकडी जवळपास 90 अंशांमध्ये कापल्यासारखी भासते आणि या टेकडीच्या उंचीवर साधारणपणे 40 ते 50 फुटाच्या अंतराच्या उंचीवर पुढे दगडी तटबंदीची बांधणी करण्यात आलेली आहे. हे संपूर्ण चित्र ह्या जंग्यांमधून अतिशय सुंदर दिसते. आता आपण दक्षिणेच्या बुरुजाच्या अतिशय शेवटच्या टोकावर असणाऱ्या तोफ ठेवण्याच्या कोनाड्यातनं पुढे अरबी सागराचं सुंदर असं दर्शन करत आहोत. येथे आपल्याला जाणवते की तटबंदीच्या बाहेरच्या अंगावर जिथे जिथे वेगवेगळ्या झाडांनी आपली मुळं पकडलेली आहेत. पुढे भविष्यात जाऊन ही झाडं या तटबंदीला धोका निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण दिशेला असणाऱ्या बेसाल्ट खडकाच्या या वैशिष्ट्यपूर्ण तोफ ठेवण्याच्या कोनाड्याची रचना पाहून आता आपण पूर्व दिशेच्या कोनाड्याकडे परत जाताना आपल्याला बंदुकांच्या विविध कोनात असलेल्या मारजंगेंची रचना पाहता येते. पूर्व दिशेच्या कोनाड्यातून बाहेर डोकावले असता आपल्याला येथे सुवर्णदुर्ग किल्ल्याचे संरक्षक उपदुर्ग असणारे फत्तेगड आणि कनकदुर्ग हे देखील दुरून पाहता येतात. ह्या बुरुजाच्या या पूर्व दिशेच्या कोनाड्यात देखील आता झाडांनी चांगलेच मूळ धरलेले आहे. त्यामुळे येथे तटबंदीचे नुकसान होण्याची दाट शक्यता वाटते. पण हे अतिशय सुंदर रचना असणारे कोनाडे मात्र आवर्जून पाहण्यासारखे आहे. जेव्हा कधी आपण सुवर्णदुर्ग किल्ल्यावर याल तेव्हा या दक्षिण दिशेच्या बुरुजावर आवर्जून या, कारण हा बुरुज अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रीतीने तटबंदीपासून थोडासा बाहेर काढून बांधण्यात आलेला आहे. याखेरीज या बुरुजाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे बुरुजाच्या जवळ जेव्हा 2 तटबंद्या येतात तेथे उतरते छप्पर बांधून या दोन्ही तटबंद्याच्या संधीमध्ये एका कोठाराची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याच्याच समोर आपल्याला हे उतरते दगडी छप्पर असणारे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे दारुगोळ्याचे कोठार देखील पाहता येते. ही सुवर्णदुर्ग किल्ल्याची अतिशय खासियत आहे की या किल्ल्यामध्ये आपल्याला अशी उतरती छपरे असणारी जवळपास 3 कोठारे पाहता येतात. येथून आता आपण आपली दुर्ग भ्रमंती पश्चिमेच्या बाजूच्या तटबंदीवरून पूर्ववत चालू ठेवणार आहोत. येथून जाताना आपल्याला जाणवते की ही पश्चिम दिशेची तटबंदी देखील फारशी रुंद नाहीये. येथून 2 माणसे ये जा करू शकतील अशी साधारणपणे 6 ते 7 फूट जाडीची ही तटबंदी आहे. येथवर पोहोचून जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला दक्षिणेच्या बुरुजांच्या जवळ जाणाऱ्या 2 तटबंद्याच्या बेचक्यामध्ये
अतिशय खुबीने बांधलेले दगडी उतरत्या छपराचे हे कोठार पाहायला मिळते. या कोठारात कदाचित युद्धोपयोगी साहित्याचा साठा केला जात असावा, जेणेकरून ऐन हमल्याच्या वेळेला येथील युद्धोपयोगी साहित्य सैनिक जिथल्या तेथे वापरू शकतील. अशा रीतीने ही वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहून आपली गडभ्रमंती येथे पुन्हा चालू ठेवण्याच्या आधी परत एकदा आपण इतिहासाच्या पानामध्ये फेरफटका मारून येऊ. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फॅक्टरी रेकॉर्डच्या नोंदीनुसार 2 एप्रिल 1755च्या रात्रीच रामजी पंत बेवलकर जहाजावर येतो आणि इंग्लिश अधिकाऱ्यांशी बोलणी करतो. तो सांगतो की आजच्या हमल्यामध्ये आंग्र्यांचा किल्लेदार व इतर सैनिक ठार झाले आहेत. किल्ल्यातील बरीच घरे आणि इमारती पडल्या आहेत. किल्ल्यात केवळ 300 सैनिक आहेत. यावर कमोडोर जेम्स रामजीकडे 1000 मराठा सैनिकांची कुमक मागतो आणि 3 एप्रिलच्या सकाळी इंग्रज जेव्हा समुद्रमार्गे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हमला करतील तेव्हा मराठ्यांनीही जमिनीच्या बाजूने हमला करण्याची मागणी करतो. 3 एप्रिल 1755च्या सकाळी सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या उत्तर समुद्राजवळ इंग्रजी आरमार जमते, कारण तेथे अवजड जहाजे आणण्यासाठी खोली उपलब्ध असते. सकाळी 9 वाजता तोफांची सरबत्ती सुरू होते. मराठे देखील सुवर्णदुर्ग किल्ल्यातून प्रतिमारा सुरू करतात. रात्री 11 वाजण्याच्या सुमारापर्यंत ही सरबत्ती अखंड चालू असते. रात्री 11 वाजता मात्र सुवर्णदुर्गाचे दैव फिरते आणि एक इंग्रजी तोफगोळा अचूक किल्ल्यामधल्या दारुगोळा कोठाराचा वेध घेतो आणि प्रचंड मोठा विस्फोट होतो आणि किल्ल्यावर बरेचसे नुकसान होते. ह्याचमुळे 4 एप्रिल 1755 रोजी सुवर्णदुर्ग किल्ला शरणागती पत्करतो आणि येथे इंग्रजांची सरशी होते. 7 एप्रिल 1755 रोजी इंग्रज आपल्या नौदलातून मुंबईच्या मुख्य कार्यालयामध्ये अहवाल पाठवतात. या अहवालाप्रमाणे 4 तारखेला दुपारी 12:30 वाजता आम्ही दरवाजावर हमला केला. अल्पशा विरोधानंतर किल्ला स्वाधीन झाला. किल्ल्यातील केवळ 150 आंग्रे सैनिकांनी विरोध सुरुवातीला केला होता. बाकी केवळ सारे पळून गेले होते. किल्ल्यातनं 2 दिवसात सुमारे 790 तोफगोळे उडवले गेले आणि 70 पिंपे दारू वापरली गेली, ही देखील नोंद आपल्याला या अहवालात सापडते. गोवा किल्ल्यामध्ये 44 तोफा, फतेगड आणि कनकदुर्गावर 20 तोफा आणि सुवर्णदुर्ग किल्ल्यावर 50 मोठ्या लांब पल्ल्याच्या तोफा इंग्रजांना किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर केलेल्या संपत्तीच्या मोजदातीत सापडल्या, अशी ही नोंद या अहवालामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढे 11 एप्रिल 1755 रोजी इंग्रज सुवर्णदुर्ग किल्ला रामजी बिवलकर या पेशव्यांच्या प्रतिनिधीला सोपवून पुढील मोहिमेकरता येथून रवाना होतात. अशा रीतीने मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशवे आणि इंग्रज विरुद्ध मराठा साम्राज्याचे नौसेनाध्यक्ष सरखेल आंग्रे यांच्या युद्धाचा प्रसंग पाहून आपण आपली गडभ्रमंती येथून परत सुरू ठेवलेली आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पूर्व दिशेने आपण तटबंदीवरून गडफेरी सुरू केली आणि तेथून दक्षिणेच्या टोकापर्यंत जाऊन तेथून आपण पश्चिमेच्या तटबंदीकडे वळलो. इंग्रज आणि मराठ्यांमध्ये झालेल्या युद्धामुळे किल्ल्याच्या या भागात तटबंदीच्या आतील भागात कुठलीही वास्तू सध्या पूर्ण स्वरूपात उभी असलेली आपल्याला पाहता येत नाही. केवळ ही तोफा आणि बंदुकांच्या जंग्यांच्या माऱ्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारी तटबंदी काय ती काळाशी झुंज देत आजही मराठी नौदलाचा दिमाग दाखवत येथे आपण पाहू शकतो. बारकाईने निरीक्षण करत दुर्ग भ्रमंती करत येथवर येऊन पोहोचलो असता आपल्याला समजून येते की या भागामध्ये अचानकपणे तटबंदीची रुंदी प्रचंड वाढवण्यात आली आहे. त्याच्यासाठी बाहेरून निरीक्षण केले असता असे जाणवते की सुवर्णदुर्ग बेटाचा जो खडक आहे तो ह्या भागात समुद्र सपाटी लगत आहे. त्यामुळे येथे 3 ते 4 मजली उंच मानवनिर्मित प्रचंड जाड अशी तटबंदी बांधून येथे सुरक्षितता करण्यात आली आहे. पण समोर पाहिले असता आपल्याला समजते की सुवर्णदुर्ग बेटाचा खडक त्या भागामध्ये साधारणपणे निसर्गतःच 1 ते 2 मजले उंच असल्यामुळे केवळ त्याच्यावर
एक लहानशी 1 ते 2 मजले उंचाची तटबंदी बांधून येथे तटबंदीचा समतोल साधण्यात आलेला आहे. हे दुर्ग निर्मितीचे वैशिष्ट्य ह्या भागात आल्यावर बारकाईने निरीक्षण केले तरच आपल्याला समजून येते. या भागात हा जो पठारासारखा विस्तृत पसरलेला समुद्र सपाटी लगतचा खडक आहे तो मात्र येथे नैसर्गिक रीतीने बनलेला आहे की खडक फोडून मराठ्यांनीच ही किमया साधलेली आहे हे मात्र आता निश्चितपणे सांगणे अतिशय कठीण आहे. ही दुर्ग भ्रमंती आता अशीच सुरू ठेवून आता पुढील स्थळदर्शनाकडे जाण्याआधी आपण इतिहासाच्या पानांचा मागोवा घेऊया. सुवर्णदुर्गावर झालेल्या इंग्रजी आक्रमणाचा संपूर्ण रिपोर्ट कमोडोर जेम्स याने नंतर ब्रिटिश नेव्हीला सादर केला. ह्या अहवालामध्ये बऱ्याचशा नोंदी आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण सापडतात. ह्या अहवालाचा काही भाग मी येथे इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी वाचून दाखवत आहे, ज्याचे मराठी भाषांतर आपल्याला मराठी रियासतीच्या खंडामध्ये सापडते. 2 एप्रिल रोजी मी सुवर्णदुर्गावर मारा सुरू केला. पेशव्यांची जहाजे निलाजरेपणाने आमची मजा पाहत उभी होती. कितीदा सांगितले तरी ते पुढे येऊन आमची मदत करीनात. तेव्हा त्यांच्या मदतीची आशा सोडून मी एकट्यानेच हल्ल्याचे काम सुरू केले. रात्री वादळ सुरू झाली, त्यामुळे बंदराच्या बाहेर आलो असता रामजी पंताने माझ्याकडे येऊन अशी बातमी सांगितली की किल्लेदार व 8 सैनिक ठार झाले असून आता 300 पेक्षा जास्त लोक किल्ल्यात नाहीत. मी उत्तर दिले, असे असल्यास 1000 मराठ्यांची तुकडी माझ्या बरोबर द्या, म्हणजे आरमाराच्या तोफांच्या आश्रयाने मी आणि मराठा फौजा जमिनीवर उतरतो आणि एकदम किल्ला काबीज करतो. पण हा बेत त्यांना पसंत पडला नाही. त्याच्या हाताखालचे लोक त्याचा हुकूम पाळतात असे देखील मला वाटत नाही. एकंदर युद्धात पेशवा आरमाराने 50 तोफगोळे सुद्धा डागले असतील असे काही वाटत नाही. माझ्या मदतनीसाची अशी परिस्थिती असल्याने हाताशी असलेले काम टाकून यावे हे मला योग्य दिसेना. तेव्हा मी एकट्यानेच पुढे उद्योग चालवून 3 एप्रिलला आपली जहाजे किल्ल्याच्या अगदी जवळ आणली. किल्ल्यातील लोकांचा मारा जराही कमी नव्हता. सकाळी 9 वाजल्यापासून 3 तास आमचा मारा चालला. 12 वाजण्याच्या सुमारास किल्ल्याचा दारुखाना स्फोट होऊन जळाला. किल्ल्यातील लोक सैरावैरा पळू लागले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किल्लेकरी तहाचा बावटा घेऊन रामजी पंताकडे आले. तेव्हा आम्ही तोफांचा मारा थांबवला. रामजी पंताने कळवलेली खबर खरी नव्हती. किल्ल्यात बरीच फौज होती, ती मारली न जाता बरीचशी पळून मात्र गेली होती. कालचा दिवस बोलाचालीत गेला. बोलाचालीत वेळ काढत शत्रूचे लोक बाहेरून मदत येण्याची वाट बघत आहेत असा संशय येऊ लागल्याने आज 11 एप्रिल रोजी एकदम तोफांचा मारा करून आत शिरलो व किल्ला ताब्यात घेतला. लगेच ही आनंदाची बातमी मी आपणास लिहून कळवत आहे. जास्त लिहिणे शक्य नाही, कारण बंदोबस्ताची कामे आहेत. तरी पण इतके खरे की सुवर्णदुर्ग किल्ला आपणास वाटला होता त्याहूनही जास्त बळकट आहे. किल्ला मजबूत खडकावर बांधला असून तटाला 4-4 फूट लांबीचे मोठे खडक चिरेबंद केलेले आहे. आमचे लोक तोफगोळे ह्याच दगडांवर आदळून ठिकऱ्या होत होते, पण दगडास मात्र भंग होत नसे. किल्ल्यात एकंदर 125च्या आसपास तोफा आहेत. ह्या एकूण मोहिमेत आमचे एकूण 790 गोळे 40 पिंप दारुगोळा खर्च झाला. मराठी रियासत खंड 4 मध्ये आपल्याला हा विस्तृत रिपोर्ट लिहिलेला सापडतो. कुलाबकर आंग्रे सरखेल ह्या अतिशय महत्वाच्या ऐतिहासिक संदर्भ पुस्तकामधील ईस्ट इंडिया कंपनी रेकॉर्ड्स मधील सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या मोहिमे संदर्भातल्या हरेक दिवसाच्या नोंदी आपल्याला सापडतात. पान क्रमांक 95 नवीन आवृत्ती 2021 साली जी निघाली त्यातनं मी या नोंदी घेतलेल्या आहेत. या नोंदीनुसार 1 एप्रिल 1756 आम्ही दारुगोळा उडवण्यास सुरुवात केली, पण बंदुकीच्या गोळ्या तटापर्यंत पोहोचत नव्हत्या. रामजी पंताचे लोक किनाऱ्यावर हमला करत आहेत. 2 एप्रिल 1756 ह्या दिवशीची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी फॅक्टरी रेकॉर्डची नोंद सांगते की सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही जोरदार हमल्यास सुरुवात केली. शत्रूनेही जोराचा अग्निवर्षाव केला. रात्री 12 वाजता किल्ल्यातील एका पळपुट्या सैनिकाला आम्ही पकडले.
त्यांनी किल्लेदार आणि 8 जण मेल्याची खबर दिली. 3 एप्रिल 1756 या दिवशीची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची नोंद सांगते की चारही बाजूने घेरून तोफांचा मारा आम्ही केला तेव्हा आंग्र्याचे प्रत्युत्तर बंद पडले. मध्यरात्रीपर्यंत आम्ही मारा करत राहिलो. 4 एप्रिल 1756 या दिवसाच्या नोंदीनुसार सूर्योदयापासून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजाने परत मारा सुरू केला आणि या माऱ्यामुळे उत्तरेचा बुरुज कोसळला. सकाळी 10 वाजता किनाऱ्याच्या 3 किल्ल्यांनी पांढरे निशाण दाखवले. त्याच्यानंतर पुढच्या दिवसाची म्हणजेच 5 एप्रिल 1756 ची नोंद सांगते की इंग्रज कॅप्टन आणि रामजी पंत बिवलकर या दोन्ही जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांची जहाजांवर भेट झाली. 6 एप्रिल 1756 या दिवशी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर परत एकदा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांनी तोफांचा मारा सुरू केला आणि या दिवशी मात्र किल्ल्याने शरणागतीचे पांढरे निशाण उभारले. 11 एप्रिल 1756 या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि रामजी पंत बेवलकरांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यामध्ये प्रवेश करून ताबा घेतला. 15 एप्रिल 1756 11 एप्रिलला किल्ल्याचा ताबा रामजी पंताकडे दिल्यावर इंग्रजांचे काही आरमार परत मुंबईच्या दिशेला फिरून दाभोळच्या बंदरात आले. 17 एप्रिल 1756 परत एकदा सर्व आरमार फिरून सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बंदरापाशी येऊन जमले. 22 एप्रिल 1756 रामजी पंत जहाजावर भेटीला आला आणि त्याने प्रत्येक इंग्रज शिपायाला आणि गोलंदाजाला 5 रुपये लष्कर आणि टोप्सी या जातीच्या सैनिकांना प्रत्येकी 1 रुपया आणि पागोटी अशी बक्षीस दिली. शिवाय 1500 रुपये कंपनीच्या बाकी जहाजात योग्यतेप्रमाणे वाटण्यास दिले. आणि अखेरची नोंद या युद्धासंबंधीची सापडते की जी 27 एप्रिल 1756 ची आहे. या नोंदीनुसार इंग्रजी आरमार मुंबईकडे परत निघाले. अशा रीतीने सुवर्णदुर्ग किल्ला तुळाजी आंग्र्यांकडनं पेशव्यांच्या ताब्यात जातो. मराठा साम्राज्याच्या 2 महत्वाच्या अंगाच्या भांडणात इंग्रजी सत्ता मात्र आपला स्वार्थ साधून घेते. नशिबाने इंग्रज सुवर्णदुर्गाचा ताबा न घेता किल्ला रामजी पंताकडे लगेच सोपवतात, नाहीतर येथे सुवर्णदुर्गाच्या इतिहासाला वेगळेच वळण लागले असते. यावेळेला आंग्र्यांतर्फे किल्लेदार रामजी पाटोळे हे सुवर्णदुर्गाचे किल्लेदार होते. नंतर पेशव्यांतर्फे किल्लेदार कोण होते याच्या मात्र नोंदी सापडत नाही. अशा रीतीने सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या इतिहासातील या दुर्दैवी घटनांचा मागोवा घेत घेत पश्चिम समुद्राच्या बाजूने असणाऱ्या भल्या भक्कम तटबंदीच्या फांजीवरून आपली दुर्ग भ्रमंती सुरूच असते. या भागात आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला दिसते की मूळच्या बसाल्ट दगडांमध्ये भक्कम चिऱ्यांनी बांधलेल्या या तटबंदीत काही ठिकाणी मात्र जांभा खडकाच्या लाल चिऱ्यांचा देखील उपयोग करण्यात आलेला आहे. सुवर्णदुर्गाच्या इतिहासात झालेल्या वारंवारच्या युद्धामुळे किल्ल्याच्या तटबंदीची दुरुस्ती करण्यासाठी येथे सहज रीतीने उपलब्ध असलेला लाल जांभा खडक अखेरच्या काळात वापरला गेला. त्याच्याच या आठवणी आपल्याला येथे दिसतात. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण सुवर्णदुर्ग किल्ल्याचे पुढील स्थळदर्शन आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या इतिहासातील पुढे घडलेल्या घडामोडी सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या मालिकेच्या भाग क्रमांक 4 मध्ये पाहूया. हा भाग आपल्याला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. आपल्याला ही माहिती आवडली व उपयुक्त वाटली असल्यास पुरावे व तथ्यांवर आधारित या मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाची माहिती आपल्या मित्रांना व परिवाराला आवर्जून फॉरवर्ड करा. सह्याद्री नेचर ट्रेल्स चॅनलवर प्रथमच आमचा व्हिडिओ पाहत असल्यास मराठा साम्राज्यातील किल्ले त्यांच्या पुराव्यांवर आधारित इतिहासासह पाहण्यासाठी, प्राचीन लेणी, मंदिरे त्यांच्या मूर्तिकलेतील बारकाव्यांसह पाहण्यासाठी, पराक्रमी मराठा वीरांच्या समाध्या पाहून त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवे व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळू शकतील. या आपल्या चॅनेलला पाठबळ व प्रोत्साहन देण्यासाठी आपण यूट्यूबचे हाईट बटन, व्हिडिओ खाली असणारे सुपर थँक्सचे बटन दाबून आपला पाठिंबा दर्शवू शकता.
सुवर्णदुर्गाच्या मालिकेतील पुढील स्थळदर्शन व मराठा नौदलाच्या इतिहासासह पुढील भागात लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत सह्याद्री नेचर ट्रेल्सचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.